ठीक आहे, मी मग उत्तर आपण देतो ना, तिळगुळापासून, उत्तर देतो आपण ना मी. तिळगुळा- ठीक आहे, त्याचं उत्तर Yes, द्या. उत्तर तिळगुळापासून देतो ना. सुरुवात करूया. हा. मुंबईमध्ये पहिल्यांदा माहिती नाही, तुम्ही महायुती 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 म्हणता, पण इतिहासात पहिल्यांदा कदाचित भाजपचा महापौर भारतीय मुंबईत जनता पार्टीचा महापौर होणार याच्याबद्दल मुंबईच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर व्हायला मला आता काय आणि भारतीय जनता पार्टीचा मराठी महापौर व्हायला इतिहासातली पहिली वेळ ही होतीये, याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका बाळगायचं कारण नाही. म्हणजे हे fix final आहे. झालंय. नाही, फायनलचा प्रश्नच नाहीये. भाजपचा होणार आहे फायनल झालंय का? नाही असं आहे की ज्या पद्धतीचे निकाल आले त्याच्यात एक सर्वसाधारण कुणाला हे कळणारे आहे की भारतीय जनता पार्टीचा महापौर मुंबईमध्ये पहिल्यांदा घडेल, ह्याच्याबद्दल सांगायचं कारणच नाही ह्याच्यामध्ये. नाही, तुम्ही प्रवक्ते आता, त्याच्यामुळे हा अधिकृत शब्द की भाजपचा आणि मराठी महापौर, मी तुम्हाला तेच हा सांगतोय, on record मराठीच अधिकृत शब्द आहे. महापौर. मी नाही एक मिनिट. केशवजी तुमचं अभिनंदनच केलं पाहिजे, कारण एबीपीच्या या महत्त्वपूर्ण आणि अशा प्रतिष्ठित व्यासपीठावरून तुम्ही बीजेपीचे वरिष्ठ प्रवक्ते आहात आणि ही अधिकृतपणे तुम्ही जाहीर केलं. मला वाटतं ही तुमच्या चॅनलवरनं गेलेली ब्रेकिंग न्यूज आहे की बीजेपीचाच महापौर भारतीय होणार. जनता पार्टी असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं गेल्या अनेक वर्षाचं स्वप्न होतं. गेल्या 40 वर्ष या ठिकाणी आम्ही अतिशय एक छोटा भाऊ आणि तिथून जी आमची सुरुवात झाली ती करत करत एका इतक्या मोठ्या ठिकाणी आज आम्ही त्या आलो. आज इतकं मोठं यश भारतीय जनता पार्टी स्वतःच्या ह्याच्यावरती 100च्या वर जात आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुंबईकरापासून म्हणजे एक नक्की आहे, त्यामुळे दोघांत चर्चा होईल, महायुतींच्या चर्चा होईल, पण जे स्वप्न आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी बघितलं होतं भारतीय जनता पार्टीचा महापौर मुंबईमध्ये आला पाहिजे, मला असं वाटतं ते स्वप्न पूर्ण व्हायला आता काही अंतर बाकी. एक छोटीशी आकडेवारी फक्त सांगते. 2012 सालची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा भारतीय जनता पक्ष 32 जागांवरती निवडणूक जिंकलेला, 32 नगरसेवक होते. 2017च्या निवडणुकीत भाजपचे 82 नगरसेवक विजयी झाले आणि आज अशी परिस्थिती आहे की 2024 साली भाजपचे 92 नगरसेवक, आकडा वाढू शकतो कमी होऊ शकतो, पण या घडीला भाजपचे 92 नगरसेवक हे मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. केशवजी, तुम्ही येण्याच्या आधी इथे एक चर्चा रंगलेली होती की इथे कोणालाच खात्री नाही, म्हणजे तुमचे जे विरोधातली मंडळी आहेत त्यांना खात्री नाही की त्यांचे नगरसेवक त्यांच्याकडेच राहतील की नाही. तुमचा काय प्लॅन आहे? मुळामध्ये असं आहे की या ठिकाणी पहिली गोष्ट भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुती आहे. आमच्या महायुतीमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळीकडे, त्यामुळे सगळीकडे राहायला काय आम्हाला अडचण वाटत नाही. त्यामुळे आम्हाला असं कुणी आमच्याकडे येत असेल सर्व निकाल आल्यावर आपण बोलू. तहसीलदारांची प्रतिक्रिया घेऊया. प्रतिक्रिया पुन्हा एकदा बघूया, तुम्ही कंटिन्यू कराल. नाही असं आहे की जर कुणी आमच्याकडे, आम्ही तर कधीच आम्ही कोणाला हे केलंय, जर भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुती मुंबईसह सर्व ठिकाणी एक चांगलं जिथं काही ठिकाणी आम्ही वेगळे लढलो हे मान्य आहे मला, पण बहुतेक ठिकाणी स्पष्ट बहुमत आम्हाला मिळतंय. त्यामुळे अशा पद्धतीचा कुणीतरी राहील की नाही याच्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विषय हा करायची गरज आहे. भाजपची केंद्रातही सत्ता आहे, राज्यातही सत्ता आहे. तसं म्हटलं तर स्पष्ट बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळायलाच पाहिजे होतं. आता जे कुबड्याची गरज लागणार नाही, पण आता कुबडे घ्यायला लागणार ना. आता कुठे मुंबईमध्ये. मुंबईत मॅजिक स्पष्ट फिगर गाठायला. तुम्हाला मुंबईमध्ये निवडणूक पूर्व युती आम्ही केली होती शिवसेनेसोबत, त्यामुळे स्वाभाविकपणे इथे कुबड्याचा विषयच येत नाही. तुमच्या मनात जी गणित आहेत की स्पष्ट बहुमत कामी आहे, असं आम्ही लढवलं 130 जागा, त्यापैकीच आम्ही 100 जागा आम्ही जिंकत असू, तर मला असं वाटतं हा खूप मोठा विजय वेळेला तुम्हाला 82 होत्याच होता ना. मग होतीच तुमची. नाही एक मिनिट फक्त फार काय वाढलं नाही. नाही असं पुन्हा आता बघा, तुम्हाला आमचं यश मान्य करायचं असेल तर जरूर करा, आमचा काय ऍक्शन नाही, नाही. यश आहे तुमचं, पण ते 200 त्यावेळी आता 200 सत्ता बघितली अहो, ऐकून केंद्रातली घ्या आणि ना. राज्यातली, ऐकून तर घ्या. तुम्ही आणि पुढे जायला पाहिजे. मग ऐकून घ्या ना, 227 जागा आम्ही 2017 साली लढलो होतो आणि त्या 227 पैकी 82 आल्या होत्या.